नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैभव माळे. आज आपण थर्मल इंजिनिअरिंग ह्या सब्जेक्टमधील दुसरा चॅप्टरमधला आयडियल गॅस हा पॉईंट आज बघणार आहे. तर आयडियल गॅस म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण बघूया. तर आयडियल गॅसमधला गॅस हा शब्द आहे. गॅस म्हणजे काय तर बघा, गॅस हा सबस्टन्सची थर्ड स्टेज आहे. म्हणजे सबस्टन्सच्या 3 स्टेज असतात. पहिली सॉलिड, दुसरी आहे ती लिक्विड आणि तिसरी आहे ती गॅसियस स्टेज. तर आपल्याला अभ्यास कशाचा करणार आहे तर आपण ह्या गॅसियस स्टेजचा आपण अभ्यास करणार आहे. तर आयडियल गॅस म्हणजे काय ते बघूया. तर आयडियल गॅस म्हणजे काय, द गॅस विच डू नॉट चेंजेस इट्स फेज और डू नॉट चेंजेस इट्स गॅसियस स्टेट ॲट ऑल टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजेच काय, जो असा गॅस ज्याची फेज चेंज होत नाही किंवा त्याची गॅसियस स्टेट ही चेंज होत नाही. म्हणजे समजा आपण सॉलिडला जर टेम्परेचर दिलं तर सॉलिडचं कन्व्हर्जन कशात होतं तर लिक्विडमध्ये होतं. आणि लिक्विडला जर आपण हीट सप्लाय केली किंवा टेम्परेचर त्याचं इन्क्रीज केलं तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर गॅसमध्ये होतं. तर आयडियल गॅस म्हणजे काय तर असा गॅस, द गॅस हुज whose state is gaseous even when we supply heat or pressure. म्हणजेच काय, द गॅस हू स्टेट इज गॅसेस इवन व्हेन वी सप्लाय हीट ऑर प्रेशर. म्हणजेच आयडियल गॅस हा असा गॅस आहे ज्याचं आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं किंवा प्रेशर इन्क्रीज केलं तर त्याची गॅसेस स्टेट चेंज होणार नाही. त्याला आपण काय म्हणणार आहे तर आयडियल गॅस असं म्हणणार आहे. तर आयडियल गॅसबद्दल आपण आणखी एक काय सांगू शकतो तर आपण कोणत्याही गॅसला आयडियल गॅस केव्हा म्हणू शकतो जर त्याचं टेम्परेचर हे त्याच्या क्रिटिकल पॉईंट टेम्परेचरपेक्षा जर दुप्पट असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे तर आयडियल गॅस म्हणणार आहे. म्हणजेच काय बघा, तर आयडियल गॅस आपण आयडियल गॅस कधी म्हणणार टी इज इक्वल्स टू 2 टाइम्स TC जर असेल तर आपण त्याला आयडियल गॅस म्हणणार आहे. किंवा त्याचं प्रेशर हे लेस दॅन 10 पास्कल. जर त्याचं प्रेशर जर लेस दॅन 10 पास्कल असेल तर त्या आपण गॅसला सुद्धा काय म्हणणार आहे तर आयडियल गॅस असं म्हणणार आहे. तर बघा, आयडियल गॅसचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत तर ऑक्सिजन हा एक काय आहे, ऑक्सिजन हा एक आयडियल गॅस आहे. तर एअर हा सुद्धा एक आयडियल गॅसचं मिश्रण आहे. आणि तिसरा कोणता तर नायट्रोजन. नायट्रोजन हा सुद्धा काय तर आयडियल गॅस आहे. म्हणजेच काय, ऑक्सिजन, नायट्रोजन, एअर आयडियल गॅस आहेत. म्हणजेच काय तर त्याचं टेम्परेचर हा त्याच्या क्रिटिकल पॉईंट टेम्परेचरपेक्षा 2 टाइम्स जास्ती आहे. आणि त्याचं प्रेशर काय तर 10 पास्कलपेक्षा जास्त आहे. एअरचं प्रेशर बघा तर 10 पास्कलपेक्षा जास्त आहे, कमी आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार आहे तर आयडियल गॅस असं आपण म्हणणार आहे. आता ह्याच्या आयडियल गॅस ही कन्सेप्ट बघितल्यानंतर आपण आयडियल गॅस संबंधित काय काय अजम्पशन आहेत ते आपण बघूया. त्यासाठी पहिल्यांदा बघूया अजम्पशन्स ऑफ आयडियल गॅस. त्यातलं पहिलं अजम्पशन काय सांगितले बघा, तर गॅस कंटेन लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स अँड मॉलिक्युल्स सेपरेटेड बाय लार्ज डिस्टन्स कम्पेअर्ड टू देअर साईज. म्हणजेच काय बघा, आता आयडियल गॅस आपण कधी म्हणणार आहे, समजा मी हा एक कंटेनर घेतला, ह्या कंटेनरमध्ये हा गॅस फिल केला असं मी समजलं. ह्याच्यामध्ये काय आहे तर गॅस आहे. तर गॅस कंटेन लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ह्यामध्ये बघा गॅसचे मॉलिक्युल्स किती आहेत तर लार्ज अमाऊंट ऑफ इन्फायनाईट अमाऊंट ऑफ गॅसचे मॉलिक्युल्स आहेत. लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स अँड मॉलिक्युल्स सेपरेटेड बाय लार्ज डिस्टन्स. तर गॅसचे मॉलिक्युल्स कसे आहेत तर ते सेपरेट एकमेकांपासून कसे आहेत तर डिस्टन्स ठेवून आहेत. हे सेपरेटेड गॅस मॉलिक्युल्स आहेत. लार्ज डिस्टन्स कम्पेअर्ड टू देअर साईज. म्हणजे काय तर दोन मॉलिक्युलमधले हे जे डिस्टन्स असणार आहे ते काय असणार आहे तर त्यांच्या साईजपेक्षा मोठा असणार आहे. हे काय सांगितले अझम्पशन आपण आयडियल गॅसचं पहिलं अझम्पशन घेतले. म्हणजेच काय सांगितले, आपण ह्या कंटेनरमध्ये जर गॅस घेतला तर गॅसचे मॉलिक्युल्स कसे आहेत सांगितले तर लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स अँड दे आर सेपरेटेड टू इच अदर. कसे सेपरेट झाले तर त्यांच्या दोन्हीच्या मधले डिस्टन्स केवढा आहे तर इट इज लार्ज डिस्टन्स कम्पेअर्ड टू देअर साईज. यांच्या साईजच्या प्रपोर्शन पेक्षा त्यांच्या दोन्हीमधील डिस्टन्स कसं असणार आहे तर जास्त असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा अझम्पशन काय, ऑल गॅस पार्टिकल्स आर इन
कंटिन्युअस रॅन्डम मोशन. म्हणजेच काय तर गॅस पार्टिकल्स कसे आहेत ते एका जागेला स्थिर आहेत का तर नाही, ते सारखे एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनपर्यंत मूव्ह होते. त्यालाच काय म्हणणार आपण कंटिन्युअस रॅन्डम मोशन. गॅस पार्टिकल्सला एक प्रकारचे मोशन आहे, त्याला आपण कोणती मोशन म्हटले तर रॅन्डम मोशन असं आपण म्हटलंय. त्यानंतर तिसरं ॲझम्पशन काय आहे बघा तर व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल्स निग्लिजिबल कम्पेअर्ड टू द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस. म्हणजे हे अझम्पशन आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं अझम्पशन आहे. तर व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल निग्लिजिबल म्हणजे हा गॅसचा कंटेनर आपण घेतला आहे, त्यामध्ये गॅसचा जो व्हॉल्यूम असणार आहे, हे गॅस पार्टिकलचा जो व्हॉल्यूम असणार आहे तो काय म्हटले आपण निग्लिजिबल असणार आहे कम्पेअर्ड टू द व्हॉल्यूम ऑफ द गॅस. तर बघा गॅसचं व्हॉल्यूम काय आहे तर हा मोठा कंटेनर दिसतो, हे काय असणार आहे गॅसचं व्हॉल्यूम असणार आहे, आणि त्यातील एका पार्टिकलचं व्हॉल्यूम काय स्मॉल व्हॉल्यूम असणार आहे. तर काय सांगितलंय ह्या पार्टिकलचं व्हॉल्यूम हे निग्लिजिबल आहे ॲज कम्पेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ गॅस. हे महत्त्वाचं अझम्पशन आहे, ह्याला आपण तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. त्याच्यानंतर चौथं अझम्पशन काय बघा देअर इज नो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. म्हणजे बघा हे दोन गॅस मॉलिक्युल्स असतील तर ह्या गॅस मॉलिक्युल्समध्ये कोणत्याही प्रकारचं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार नाही. म्हणजे ह्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बॉन्ड असणार नाही किंवा ह्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फोर्स अप्लाय झालेला असणार नाही. म्हणजेच काय तर हे मॉलिक्युल्स फक्त एकमेकावर कोलिजन होतं त्यांचं, खरं त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फोर्स नसणार आहे. समजा हा मॉलिक्यूल आणि हे दोन मॉलिक्यूल जर असतील, ह्या दोन मॉलिक्युल्स एकमेकावर कोलिजन झालं, हा मॉलिक्यूल याच्या जवळ आला, त्याच्यानंतर काय होतं कोलिजन झाल्यानंतर पुन्हा ते मॉलिक्यूल सेपरेट होतात. म्हणजेच काय तो कोणत्याही प्रकारचं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन नसतं, फक्त तिथं दोन मॉलिक्युलचं कोलिजन होत असतं. हेच काय तर आयडियल गॅसचे ॲझम्पशन आहेत. ह्याच्यानंतर बघा तर आयडियल गॅस संबंधित काही लॉज आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया. त्यातला पहिला लॉ कोणता आहे तर बॉयल्स लॉ. तर बॉयल्स लॉ शिकत असताना आपण पहिल्यांदा एक पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंट कन्सिडर करूया. ही पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट घेतली आहे. ह्या पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये गॅस हा ह्याच्यामध्ये फिल केला आहे. हा गॅस कोणता गॅस असणार आहे तर आयडियल गॅस ह्यामध्ये फिल केला असं आपण समजूया. ह्याच्यामध्ये काय आहे तर गॅस आहे. तर बघा तर बॉयल्स लॉ काय सांगतो बघा कीपिंग टेम्परेचर इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजे जेव्हा तुम्ही टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवता तेव्हा बघा आता ह्या पिस्टनवरती समजा वरच्या साईडनं जर प्रेशर फोर्स अप्लाय झाला, जेव्हा फोर्स अप्लाय होईल तेव्हा काय होणार आहे तर पिस्टनची पोझिशन चेंज होऊन पिस्टनला नवीन पोझिशन कोणती मिळणार आहे तर ही पिस्टनची पोझिशन असणार आहे. तेव्हा व्हॉल्यूम काय असणार आहे त्याचा तर व्ही असणार आहे, आणि प्रेशर काय असणार आहे त्याच वेळेला प्रेशर पी असणार आहे. म्हणजेच काय तर पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट दिला त्याच्यामध्ये त्याचं 3 पॉईंट कोणते असणार आहे प्रेशर असणार आहे, त्याला व्हॉल्यूम असणार आहे, टेम्परेचर असणार आहे. त्यामधील टेम्परेचर काय सांगितले टेम्परेचर जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवला आणि हे फोर्स जर अप्लाय केला तर काय होणार आहे व्हॉल्यूम त्याचा चेंज होणार आहे, आणि प्रेशर त्याचं काय होणार आहे बघा व्हॉल्यूम जर कमी होत असेल, हा V1 व्हॉल्यूम आहे, हा V2 हा फायनल व्हॉल्यूम आहे. जर व्हॉल्यूम कमी होत असेल तर काय होत असणार आहे प्रेशर तिथं काय होत असणार आहे इन्क्रीज होत असणार आहे, कारण एरिया कमी झाला आहे. म्हणजेच काय बघा प्रेशर जेव्हा इन्क्रीज होईल तेव्हा काय होणार आहे इथं व्हॉल्यूम काय होणार आहे तर डिक्रीज होणार आहे. म्हणजेच काय अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ काय सांगतोय तर प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. म्हणजेच काय बघा प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. म्हणजेच प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/V असं सांगतोय कोण तर बॉयल्स लॉ. कीपिंग टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट जर ठेवलं तर प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. याच्यावरून काय येणार आहे बघा तर प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट अपॉन व्हॉल्यूम. म्हणजेच काय तर PV इज इक्वल्स टू काय येणार आहे तर कॉन्स्टंट. तर हा काय झाला तर बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉ काय सांगते PV इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. आणखी एकदा बघा जेव्हा आपण पिस्टनवर फोर्स अप्लाय करणार आहे तेव्हा त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे V1 हा व्हॉल्यूम चेंज होऊन V2 हा त्याचा व्हॉल्यूम होणार आहे. म्हणजेच काय तर व्हॉल्यूम त्याचा काय झाला कमी झाला, आणि जेव्हा V1 व्हॉल्यूम असणार आहे तेव्हा प्रेशर ह्याच्यावरती किती असणार आहे तर स्मॉल अमाऊंट ऑफ प्रेशर असणार आहे, आणि जेव्हा एरिया कमी होईल तेव्हा प्रेशर काय होणार आहे वाढणार आहे. म्हणजेच काय प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. म्हणजेच PV इज इक्वल्स टू कॉन्स्टंट ही टर्म आपल्याला येणार आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट लॉ आहे तो म्हणजे कोणता तर चार्ल्स लॉ. तर चार्ल्स लॉ बघत असताना आपण काय करणार आहे एक पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट घेणार आहे.
पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट मी कन्सिडर केल्या. त्याच्यानंतर पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये काय कन्सिडर केलं मी, चार्ल्स लॉमध्ये काय सांगितलं आहे, कीपिंग प्रेशर इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजे चार्ल्स लॉमध्ये प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं असल्यानंतर टेम्परेचर आणि व्हॉल्यूममधलं रिलेशन काय आहे ते सांगितले. हे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये प्रेशर पी असणार आहे, व्हॉल्यूम व्ही असणार आहे आणि टेम्परेचर हे टी असणार आहे. तर ह्याच्यामधील आपण कोणता पॉईंट कॉन्स्टंट ठेवला आहे, तर प्रेशर हा पॉईंट आपण कॉन्स्टंट ठेवला. तर बघा ह्याच्यामध्ये काय सांगितले, आयडियल गॅस ह्याच्यामध्ये फिल केलेला आहे, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलंय. जर समजा मी ह्याला हीट सप्लाय केली, जर ह्याच्यामध्ये जर हीट सप्लाय केली तर काय होणार आहे बघा, हीट जेव्हा सप्लाय करू म्हणजेच काय होणार आहे, टेम्परेचर त्याचं इन्क्रीज होणार आहे. जेव्हा टेम्परेचर हीट सप्लाय केल्यानंतर त्याचं जेव्हा या गॅसचं टेम्परेचर इन्क्रीज होईल तेव्हा काय होणार आहे, त्याच्यामधील आतले मॉलिक्युल्स असणार आहे ते एकमेकावरती कोलाइड होणार आहे, त्यांचं कोलिजन होणार आहे. मॉलिक्युल्स हा एक्साइट होणार आहेत आणि ते काय होणार आहेत, एक वरच्या साईडला मूव्ह होणार आहेत. म्हणजेच काय होणार, तर पिस्टन वरच्या साईडला मूव्ह होणार आहे. जेव्हा पिस्टनची मुवमेंट अपवर्ड डायरेक्शन मध्ये होईल तेव्हा काय होणार आहे, तर व्हॉल्यूम काय होणार आहे, तर व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच काय, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॉल्यूम ऑल्सो इन्क्रीजेस. तर चार्ल्स लॉ काय सांगतोय, टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. हे काय सांगतोय, तर चार्ल्स लॉ म्हणजेच काय येणार बघा, तर टी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय फी. म्हणजेच काय, तर टी अपॉन फी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. तर चार्ल्स लॉवरून आपल्याला काही इक्वेशन मिळालं, तर टी अपॉन फी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. हे काय झालं, बॉयल्स लॉ, दुसरा चार्ल्स लॉ झाला. त्याच्यानंतर थर्ड लॉ आहे तो म्हणजे कोणता, तर गे-लुसेक्स लॉ. गे-लुसेक्स लॉ काय सांगते बघूया. गे-लुसेक्स लॉ, आता बॉयल्स लॉ मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं होतं, चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं होतं. आता राहिली कोणती टर्म, तर व्हॉल्यूम. तर गे-लुसेक्स लॉ मध्ये काय ठेवलंय, तर व्हॉल्यूम किपिंग कॉन्स्टंट. व्हॉल्यूम ही टर्म काय घेतली, तर कॉन्स्टंट टर्म घेतली. त्याच्यानंतर आपण पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट घेतली. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट मध्ये बघा त्याचे टर्म असणार आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ह्या 3 टर्म असणार आहेत. ह्याच्यामधील व्हॉल्यूम ही टर्म काय असणार आहे, तर व्हॉल्यूम ही टर्म आपण कॉन्स्टंट ठेवले. तर याच्यामध्ये आयडियल गॅस फिल केलेला आहे. जेव्हा मी इथे हीट सप आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट सांगितले, म्हणजेच काय, तर हे पिस्टन जो असणार आहे तो पिस्टन ह्या सिलेंडरमध्ये काय असणार आहे, तर लॉक केलेला असणार आहे, कारण व्हॉल्यूम आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचा आहे. जेव्हा मी हीट सप्लाय करेल तेव्हा काय होणार आहे, तर बघा ह्याच्यामधील जो गॅस मॉलिक्युल्स आहे त्या गॅस मॉलिक्युल्समध्ये जेव्हा एनर्जी मिळेल तेव्हा तर गॅस प्रेशर काय होणार आहे, तर इन्क्रीज होणार आहे. म्हणजे जेव्हा हीट सप्लाय करेल म्हणजे टेम्परेचर जेव्हा इन्क्रीज होईल तेव्हा काय होणार आहे, तर गॅसचं प्रेशर सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच टेम्परेचर आणि प्रेशर हे कसे असणार आहेत, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहेत. टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. तर गे-लुसेक्स लॉ काय सांगतो, टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. त्याच्यावरून आपण काय लिहू शकतोय बघा, टेम्परेचर इज इक्वल्स टू कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय प्रेशर. म्हणजेच काय, तर टी अपॉन पी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. हे कशावर आलं, तर गे-लुसेक्स लॉवरून आपल्याला ही स्टेटमेंट मिळाली. तर बघा आणखी एकदा आपण बघूया. तर आयडियल गॅस लॉ आपण 3 बघितले. त्यातील पहिला लॉ होता बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर प्रेशर प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम असणार आहे. चार्ल्स लॉमध्ये प्रेशर जर कॉन्स्टंट ठेवलं तर काय असणार आहे, टेम्परेचर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम येणार आहे. गे-लुसेक्स लॉमध्ये जर आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला तर टेम्परेचर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय येणार आहे, तर प्रेशर येणार. हे काय आहे, तर आयडियल गॅसचे इक्वेशन आहेत, आयडियल गॅसचे लॉज आहेत. तर आयडियल गॅस इक्वेशन आपण डिराईव्ह करण्यासाठी ह्या 3 लॉजचा यूज करणार आहे. तर बघा त्यातील आयडियल गॅस इक्वेशन आपण घेत असताना तर काय घेणार आहे बघा, तर एक प्रोसेस घेणार आहे. जी प्रोसेस असणार आहे ते 2 स्टेजमध्ये जात असणार आहे. त्याची पहिली स्टेज असणार आहे कॉन्स्टंट प्रेशर. पी व्ही डायग्राम मी कन्सिडर केली. त्यातली पहिली स्टेज असणार ती कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आणि दुसरी स्टेज घेणार आहे ती कसली असणार आहे, तर कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. म्हणजे टी इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि पी इज इक्वल टू कॉन्स्टंट असं मी 2 प्रोसेस कन्सिडर केलेत. ह्याला मी 1 पॉईंट म्हटलं, हा 2 डॅश आणि हा असणार आहे 2 पॉईंट. म्हणजे 1 पासून 2 पर्यंत जाण्यासाठी कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस फॉलो करून 2 पर्यंत जावं लागणार आहे.
तर बघा इक्वेशन ऑफ स्टेट ह्यालाच काय म्हणतो आपण, तर आयडियल गॅस इक्वेशन असं सुद्धा आपण याला म्हणतो. तर आपण पहिल्यांदा प्रोसेस 1 to 2 घेऊन बघूया. फॉर प्रोसेस 1 to 2 डॅश, प्रोसेस 1 to 2 डॅश मध्ये काय सांगितले बघा, तर प्रेशर इज इक्वल्स टू कॉन्स्टंट सांगितले. तर प्रेशर कॉन्स्टंट असलेले प्रोसेस कोणती असणार आहे, किंवा प्रेशर कॉन्स्टंट असताना कोणता लॉ आपण अप्लाय करतो, तर चार्ल्स लॉ. आपण मागच्या पॉइंटला बघितलंय, प्रेशर जेव्हा कॉन्स्टंट असेल तर तेव्हा कोणता आपण यूज करतो लॉ, चार्ल्स लॉ. तर चार्ल्स लॉ काय सांगतो, जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असतं तेव्हा टेम्परेचर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय असतं, व्हॉल्यूम. म्हणजेच काय, तर T/V इज इक्वल्स टू कॉन्स्टंट असणार आहे. अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ T/V इज इक्वल्स टू कॉन्स्टंट असणार आहे. तर बघा फॉर प्रोसेस 1 to 2 साठी काय येणार आहे बघा, तर T1V1 इज इक्वल्स टू T2 डॅश अपॉन V2 डॅश. ह्या 1 to 2 डॅश प्रोसेससाठी काय येणार, T1V1 इज इक्वल टू T2 डॅश अपॉन V2 डॅश आलं, T2 डॅश अपॉन V2 डॅश. किंवा आपण हेच कसं लिहू शकतो बघा, V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू V2 डॅश अपॉन T2 डॅश. आपण हे असं सुद्धा लिहू शकतो, V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू V2 डॅश अपॉन T2 डॅश असं सुद्धा लिहू शकतो. तर बघा प्रोसेस 2 डॅश टू 2 हे प्रोसेस कशी आहे, तर कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे. म्हणजेच काय, टेम्परेचर T2 डॅश इज इक्वल्स टू काय असणार आहे, टेम्परेचर T2 असणार आहे. म्हणजेच ह्या T2 डॅशच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, T2 असं लिहू शकतो. तर आपलं नेक्स्ट इक्वेशन काय होणार आहे बघा, तर V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू V2 डॅश अपॉन T2. हे काय आलं आपल्याला, नेक्स्ट इक्वेशन आलं. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस आपण घेऊया, फॉर प्रोसेस 2 डॅश टू 2. आता 2 डॅश टू 2 ही प्रोसेस जर घेतली आपण, तर ही प्रोसेस काय आहे, तर टेम्परेचर कॉन्स्टंट. आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असलेलं लॉ कोणता आहे, तर बॉयल्स लॉ. आणि बॉयल्स लॉचं इक्वेशन काय आपल्याला माहिती आहे, PV इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. तर बघा त्याच्यावरून काय येणार आहे, तर 2 डॅश आणि 2 साठी काय येणार आहे बघा, P2 डॅश V2 डॅश इज इक्वल्स टू P2 V2 असं येणार आहे. हे जर इक्वेशन मी V2 डॅश साठी लिहून घेतलं तर काय होणार आहे बघा, V2 डॅश इज इक्वल्स टू P2 अपॉन V2 डिवायडेड बाय P2 डॅश. हे इक्वेशन आलं. तर बघा 1 to 2 डॅश ही प्रोसेस कशी आहे, तर कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे. म्हणजेच P2 डॅश आणि P1 काय असणार आहे, सेम असणार आहे. मग P2 डॅशच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, P2 डॅशच्या ठिकाणी काय लिहितो बघा आता, तर P2 V2 डिवायडेड बाय P1 हे मी लिहू शकतो. त्याच्यानंतर बघा हे इक्वेशन पहिलं आलेलं होतं, ते इक्वेशन ह्याला मी 1 म्हटलं. त्याच्यानंतर ह्या इक्वेशनला मी इक्वेशन 2 म्हटलं. तर बघा इक्वेशन 1 मध्ये V2 डॅश ही टर्म आहे, इक्वेशन 2 मध्ये V2 डॅश इज इक्वल्स टू लिहिले. तर मी ही V2 डॅश ही व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये जर पुट केले तर काय होईल बघा, फ्रॉम इक्वेशन 1 तर काय येणार आहे बघा, तर V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2च्या ठिकाणी मी ही टर्म लिहिणार आहे, P2 V2 अपॉन P1 आणि हा त्याचा T2. तर बघा ह्याच्यामध्ये काय झालंय, P2 V2 T2 आहे, तिकडे V1 आहे T1 आहे. तर P1 ही टर्म आहे मी लेफ्ट साईडला लिहितो. तर काय होणार आहे बघा, तर P1 V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू P2 V2 अपॉन T2. तर बघा ह्या दोन इक्वेशन ह्या दोन प्रोसेसवरून 1 to 2 डॅश प्रोसेस कोणती घेतली होती मी, तर कॉन्स्टंट प्रेशर. 2 डॅश टू 2 कोणती घेतली होती, तर कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस घेतली होती. त्याच्यावरून आपल्याला लास्ट इक्वेशन काय मिळालं, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. म्हणजेच आपण ह्या दोन इक्वेशनवरून काय सांगू शकतो, तर PV अपॉन T इज इक्वल टू काय घेतो आपण, तर कॉन्स्टंट. PV अपॉन T इज इक्वल टू काय शकतो आपण, काय म्हणू शकतो आपण, तर PV अपॉन T ही टर्म कॉन्स्टंट येते असं आपण म्हणू शकतो. तर ह्याच्यानंतर बघा आपल्याला आयडियल गॅस
आयडियल गॅस इक्वेशन प्रूव्ह करायचं होतं. आयडियल गॅस इक्वेशन प्रूव्ह करायला आता मी नेक्स्ट पॉईंट काय लिहितो बघा. पी व्ही अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट आलं म्हणजेच काय होणार आहे बघा. तर पी व्ही अपॉन टी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. पी व्ही इज इक्वल्स टू काय येणार आहे. पी व्ही इज इक्वल्स टू काय येणार आहे तर कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय टी येणार आहे. टी जर टर्म उजव्या साईडला घेतली तर काय होणार पी व्ही इज इक्वल्स टू कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय टी. आणि हा कॉन्स्टंट काय घेतला तर कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट मी घेतला. पी व्ही इज इक्वल्स टू काय येणार आहे आर टी करणार आहे. तर आपण हे इक्वेशन काढलं होतं ते कशासाठी काढलं होतं तर युनिट माससाठी काढलं होतं. जर आपण मासची टर्म घेतली तर काय येणार आहे बघा. तर पी व्ही इज इक्वल्स टू एम आर टी. हे काय येणार आहे आपलं तर आयडियल गॅस इक्वेशन आपलं येणार आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो इक्वेशन ऑफ स्टेट असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजेच काय पी व्ही इज इक्वल्स टू एम आर टी. तर बघा तुम्हाला हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं फार महत्त्वाचं आहे. डिराईव्ह इक्वेशन फॉर आयडियल गॅस सांगितलं किंवा डिराईव्ह इक्वेशन फॉर द स्टेट असं सांगितलं तुम्हाला हे इक्वेशन डिराईव्ह करावं लागणार आहे. तर यातील प्रत्येक टर्मचा अर्थ काय आपण समजून घेऊया. तर प्रेशर म्हणजेच काय असणार आहे हे तर हे प्रेशर असणार आहे ते कोणतं असणार आहे तर ॲब्सोल्यूट प्रेशर असणार आहे. ॲब्सोल्यूट प्रेशर असणार आहे. आणि प्रेशरची व्हॅल्यू कोणत्या युनिटमध्ये दिली असणार आहे तर किलो पास्कलमध्ये हे प्रेशर आपण इथं घेणार आहे. ह्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय असणार आहे तर व्हॉल्यूम आपण हा मीटर क्यूबमध्ये आपण घेणार आहे. मास घेणार आहे कशामध्ये मास के जीमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर आर. आर हा काय आहे तर कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट. आणि आर ह्या कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू कोणत्या युनिटमध्ये असणार आहे किलो जूल पर के जी डिग्री केल्विन ह्या युनिटमध्ये काय असणार आहे तर आरची व्हॅल्यू असणार. आणि टेम्परेचर ही टर्म आहे टेम्परेचरची व्हॅल्यू कोणत्या युनिटमध्ये घेणार आहे तर डिग्री केल्विनमध्ये आपण टेम्परेचरची व्हॅल्यू लिहिणार आहे. तर हे कशाबद्दल झालं तर हे आपण इक्वेशन ऑफ स्टेट किंवा आयडियल गॅस इक्वेशन असं आपण याला म्हणतो. तर आणखी एकदा बघा आयडियल गॅस इक्वेशन आपण कशावरून डिराईव्ह केलं तर आपण दोन प्रोसेस घेतल्या होत्या. दोन प्रोसेस कोणत्या कोणत्या घेतल्या होत्या कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आणि कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस घेतल्या होत्या. या दोन प्रोसेसवरून आपल्याला काय मिळालं इक्वेशन पी व्ही अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळालं. पी व्ही इज इक्वल्स टू काय झालं कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय टी. आणि आपण कॉन्स्टंट कोणता घेतला तर आर घेतला. आर म्हणजेच काय तर आपण आरला काय म्हणतो तर कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट असं आपण त्याला आपण म्हणतो. तर पी व्ही इज इक्वल्स टू काय आला आपला फायनल इक्वेशन एम आर टी आला. ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे तो म्हणजे काय तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणजे काय. तर आपण आत्तापर्यंत टर्म बघितल्या त्या टर्ममध्ये कोणतं होतं तर कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट काय आहे आपण ते बघितलं. त्याच्यानंतर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट काय आहे ते आपण बघणार आहे. तर बघा आपलं आयडियल गॅस इक्वेशन काय आहे तर पी व्ही इज इक्वल्स टू एम आर टी. हे आपलं काय आहे तर आयडियल गॅस इक्वेशन आहे. त्याच्यानंतर आपण एक नवीन एक टर्म बघणार आहे ते म्हणजे काय तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट शिकायच्या आधी आपल्याला ते टर्म माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बघूया आपण नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय आपण बघणार आहे. तर नंबर ऑफ मोल्स काय असणार आहे ते आपण स्मॉल एन ह्या लेटरनं आपण दर्शवतो. तर नंबर ऑफ मोल्स बघा तर नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय तर मास अपॉन मॉलिक्युलर वेट. हा कसा फॉर्म्युला आहे तर नंबर ऑफ मोल्सचा मास आपण आयडियल गॅस इक्वेशनमध्ये काय घेतलाय तर स्मॉल एम घेतलाय. आणि मॉलिक्युलर वेट काय घेणार आहे आपण तर कॅपिटल एम ह्या लेटरनं आपण दाखवणार आहे. तर बघा नंबर ऑफ मोल्स कसा फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स इक्वल टू मास अपॉन मॉलिक्युलर वेट कॅपिटल एम. हा तुम्ही फॉर्म्युला केमिस्ट्री शिकत असताना शिकला असाल. जरी शिकला नसाल तर इथं शिकून घ्या. नंबर ऑफ मोल्स स्मॉल एन दाखवतो. मास आपण स्मॉल एम मॉलिक्युलर वेट आपण कॅपिटल एम न दाखवतो. म्हणजेच काय तर आपला आता फायनल फॉर्म्युला कसा येईल बघा तर एन इज इक्वल्स टू स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम. आता आयडियल गॅस इक्वेशनमध्ये आपल्याला स्मॉल एम ही टर्म आहे. तर आपल्या स्मॉल एम मध्ये हा फॉर्म्युला लिहून घेऊया आपण. तर काय येणार आहे बघा स्मॉल एम इज इक्वल्स टू एन इंटू कॅपिटल एम. हे काय झालं आपला
तर फॉर्म्युला कशासाठी झाला तर स्मॉल एम साठी म्हणजे माससाठी हा फॉर्म्युला झाला. तर आपण हीच व्हॅल्यू आहे ही आपण काय केली तर आयडियल गॅस इक्वेशनमध्ये पुट केली तर काय येणार आहे बघा, पी व्ही इज इक्वल्स टू एमच्या जागी काय लिहू शकतो मी एन इंटू एम, एन कॅपिटल एम आर टी झालं. तर बघा आयडियल गॅस इक्वेशन मी कसं लिहू शकतो, पी व्ही इज इक्वल्स टू एन एम आर टी, ह्याला सुद्धा काय म्हणणार आहे तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन असंच म्हणणार आहे. तर बघा अकॉर्डिंग टू अव्होगॅड्रो हायपोथेसिस, अव्होगॅड्रो हायपोथेसिसवरून काय सांगतोय बघा, तर अव्होगॅड्रोनं काय सांगितलं होतं तर ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर or at particular pressure or at particular volume every gas have same number of moles. म्हणजेच काय ॲट पर्टिक्युलर व्हॉल्यूम टेम्परेचर प्रेशर ह्या तिन्ही टर्मच्या वेळेला एव्हरी गॅस प्रत्येक गॅसला काय असणार आहे सेम नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स काय असणार आहेत गॅसचे सेम असणार आहेत असं कोणी सांगितलं होतं तर अव्होगॅड्रोनं सांगितलं होतं. तर अव्होगॅड्रोच्या हायपोथेसिसनुसार काय येणार आहे आपल्याला एम आर इज इक्वल्स टू काय येणार आहे तर कॉन्स्टंट येणार आहे, एम इंटू आर काय असणार आहे तर कॉन्स्टंट येणार आहे. आणि ह्या कॉन्स्टंटलाच आपण काय म्हणतो तर आर बार म्हणजेच काय तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. बघा आणखी एकदा पी व्ही इज इक्वल्स टू एन एम आर टी असं आपण इक्वेशन आले. तर एम इंटू आर ही टर्म आहे अकॉर्डिंग टू अव्होगॅड्रोज हायपोथेसिस, एम इंटू आर ही आपण टर्म काय झाली तर कॉन्स्टंट आले बिकॉज एव्हरी गॅस हॅव सेम नंबर ऑफ मोल्स असं कोणी सांगितलं तर अकॉर्डिंग टू अव्होगॅड्रोज हायपोथेसिस इज इक्वल्स टू काय आलं आर बार. ह्याला आर बार म्हणजेच काय युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आपण आर बार ह्या लेटरने दाखवतो किंवा त्याला आर यू असं सुद्धा आपण दाखवतो. मी आर बार हा डेसिग्नेशन यूज करणार आहे. तर एम इंटू आर इज इक्वल्स टू काय झाला टर्म तर आर बार हे झाला. म्हणजेच काय तर आपला आयडियल गॅस इक्वेशन काय येणार आहे बघा, पी व्ही इज इक्वल्स टू एन इंटू एम इंटू आरच्या ठिकाणी मी काय लिहिला आर बार टी. हे सुद्धा काय असणार आहे माझं तर आयडियल गॅस इक्वेशनच असणार आहे, पी व्ही इज इक्वल्स टू एन आर बार टी. तर बघा आयडियल गॅस इक्वेशन बघितलं तर आर ही जी टर्म आहे ही आर म्हणजेच काय तर कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट आणि आर बार ही टर्म आहे तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. तर ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे तर ते आपण बघूया. तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट ह्याच्या नावामध्येच आहे तर युनिव्हर्सल, तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट हा कोणत्याही गॅसला आपण अप्लाय करू शकतो. तर कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट हा काय आहे तर प्रत्येक गॅससाठी तो काय असणार आहे तर वेगळा असणार आहे. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आहे ती लिहून घेऊया. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आहे तर बघा आर बार इज इक्वल्स टू 8.314 किलो जूल पर के जी केल्विन. हे काय आहे तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. आणि द कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंटची आर ही व्हॅल्यू जी असणार आहे ती प्रत्येक गॅससाठी काय होत असणार आहे तर चेंज होत असणार आहे. तर बघा आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे ते बऱ्यापैकी एअर ह्या मिक्सचरवरती असणार आहेत. म्हणजे आपण गॅस कोणता घेतलाय तर गॅस कोणता घेतलाय तर एअर घेतलाय. तर एअरसाठी कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट एअरसाठी काय येणार आहे बघा, आपला फॉर्म्युला काय येईल एम इंटू आर बरोबर आपला आर बार सांगितलाय म्हणजेच काय होणार आर इज इक्वल टू काय होणार आहे तर आर बार डिव्हायडेड बाय कॅपिटल एम असं होणार आहे. आर बारची व्हॅल्यू किती आहे 8.314 डिव्हायडेड बाय एम. एम म्हणजे काय तर मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट फॉर एअर काय आहे तर मॉलिक्युलर वेट ऑफ एअर हा 29 आहे. म्हणजेच काय तर आर ऑफ एअरची व्हॅल्यू काय येणार आहे 0.287 युनिट काय असणार आहे किलो जूल पर के जी डिग्री केल्विन. तर बघा कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट हा एअरसाठी 0.287 येणार आहे. हा आपण ह्या फॉर्म्युल्याने सुद्धा काढू शकतो किंवा ह्याची व्हॅल्यू जर तुम्ही पाठ करून ठेवली तर चांगलंच आहे. कारण हा आपण प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपण कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट फॉर एअर आपण यूज करणार आहे. तर बघा कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट आपण आता दुसऱ्यासाठी म्हणजे हेलियमसाठी जर मला कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट जर काढायचं असेल तर मी काय करणार आहे आर हेलियम इज इक्वल्स टू काय असणार आहे माझं आर बार डिव्हायडेड बाय कॅपिटल एम लिहिणार आहे. आर बार ही व्हॅल्यू काय तर कॉन्स्टंटच व्हॅल्यू आहे. आर बारची व्हॅल्यू काय 8.314 डिव्हायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ हेलियम. आता हेलियमचं मॉलिक्युलर वेट काय पिरियडिक टेबलमध्ये हेलियम किती नंबरला येते 2 नंबरला, एच झाल्यानंतर एचच असतो डायरेक्ट. तर हेलियमचं मॉलिक्युलर वेट काय आहे हेलियमचं मॉलिक्युलर वेट आहे 4. तर याचं जर डिव्हिजन केलं तर आपल्याला फॉर्म्युला काय लास्टला आन्सर काय मिळणार आहे बघा तर 2.08 असं समथिंग काय तर आपल्याला
मिळणार आहे. हे काय असणार आहे तर कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट फॉर हेलियम हा असणार आहे. ह्याचं युनिट सुद्धा काय असणार आहे किलो जूल पर kg डिग्री केल्विन. हे काय असणार आहे तर कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंटबद्दल झालं. तर बघा आपण आज काय काय बघितलं तर पहिल्यापासून बघूया. तर आपण आयडियल गॅस म्हणजे काय ही टर्म पहिल्यांदा बघितली. त्याच्यानंतर ॲझम्पशन्स ऑफ आयडियल गॅस काय काय आहेत बघितलं. ॲझम्पशन्स आयडियल गॅसमध्ये बघत असताना आपण दोन महत्त्वाचे ॲझम्पशन बघितली. त्याच्यातील एक ॲझम्पशन कोणतं होतं तर व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल इज निग्लिजिबल आणि दुसरं कोणतं होतं देअर इज नो इंटरमॉलिक्युल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉ आणि गे-लुसेक्स लॉ हे 3 लॉ बघितले. तर बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसेक्स लॉ हे लॉ यूज करून आपण आयडियल गॅस इक्वेशन डिराईव्ह केलं. आयडियल गॅस कोणतं इक्वेशन डिराईव्ह झालं होतं PV इज इक्वल्स टू MRT. त्याच्यानंतर ना ह्या इक्वेशन नंतर नेक्स्ट टर्म काय बघितली आपण तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणजे काय ते बघितलं. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटमध्ये एअरची कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंटमध्ये एअरची व्हॅल्यू 0.2